कोपर्डी बलात्कार प्रकरणाचे राज्यभरात पडसाद, नगरमध्ये मूक मोर्चा तर बीड हिंगोलीतही आंदोलन। सभागृहाकडे लक्ष आणि त्याच्यामध्ये नुसतं निवेदन करून प्रश्न संपला, त्याच्या संदर्भामध्ये चर्चा होणार नाही। त्याच्या संदर्भामध्ये सभागृहाच्या माध्यमातून 11.5 कोटी जनतेला काही मेसेज जाणार नाही। नगर बलात्कार आणि खून प्रकरणावरून विरोधक सभागृहात आक्रमक, फक्त निवेदन देऊन प्रश्न कसा काय संपवता, अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल। जुगारामुळे भिवंडीत यंत्रमाग कामगारांची घरं होत आहेत उद्ध्वस्त, पण वरदहस्त असल्यानं जुगाराला आळा घालणार कोण? एकनाथ खडसेंना मोठा दिलासा, दाऊद आणि एकनाथ खडसेंमध्ये कोणतंही संभाषण झालं नाही, एटीएसची मुंबई हायकोर्टाला माहिती। अहमदनगरच्या राहुरीतलं ग्रामीण रुग्णालय मोजते अखेरच्या घटका, रुग्णालयातल्या अनेक सेवा ठप्प। अहिल्याबाई होळकर आदिवासी आश्रमशाळेच्या संचालकांची मुजोरी, गैरव्यवहाराची बातमी करायला गेल्यानं आयबीएन लोकमतच्या नागपूरच्या प्रतिनिधी आणि व्हिडिओ जर्नलिस्टला धक्काबुक्की आणि मारहाण। डहाणू त्या आदिवासी संस्थांच्या निधीमधल्या भ्रष्टाचार प्रकरणात कर्मचारी विजय मोरेची चौकशी करण्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे आदेश, आयबीएन लोकमतचा इम्पॅक्ट। आणि उद्याच्या गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत आजपासूनच साई भक्तांची गर्दी, उद्या रात्रभर मंदिर राहणार खुलं। नमस्कार, मी केतकी जोशी, गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि पहिलीच बातमी आहे, जो हल्ला आमच्या पत्रकारांवर झाला होता त्या संदर्भातली। आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधींवर जो हल्ला झाला होता तो करणाऱ्या रासपचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण मते यांची रासपमधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। माधुरी पालीवाल ज्या रासपच्या नेत्या आहेत त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा तालुक्यातल्या उकडी इथे अहिल्याबाई होळकर आदिवासी आश्रमशाळा आहे। या आश्रमशाळेमध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार होतात आणि याच गैरव्यवहारांची बातमी करण्यासाठी गेलेल्या आयबीएन लोकमतच्या पत्रकारांवर संस्थेच्या संचालकांनी हल्ला केला होता। गैरप्रकार उघड होऊ नये म्हणून आश्रमशाळेचे संस्थापक श्रीकृष्ण मते आणि त्यांचे सहकारी यांनी आयबीएन लोकमतच्या पत्रकारांवर हल्ला केला होता। यामध्ये आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधी सुरभी शिरपूरकर आणि व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत यांना धक्काबुक्की करण्यात आली होती आणि धमक्या सुद्धा देण्यात आल्या होत्या। आणि आत्ताची जी माहिती मिळते त्यानुसार श्रीकृष्ण मते यांची रासपमधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की अनेकदा असे प्रकार घडतात, पण पत्रकारांवर उघड अशा प्रकारे हल्ला केला जातो, दिवसा ढवळ्या हल्ला केला जातो, त्यांना धमक्या दिल्या जातात। आणि या प्रकरणी सगळीकडे जेव्हा बातमी दाखवण्यात आली त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षातून या श्रीकृष्ण मते यांना त्यांची हकालपट्टी करण्यात आली। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा प्रकारची ही धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। गैरव्यवहार असेल, त्याचप्रमाणे शिक्षकांना शाळेतून काढून टाकलं जातं, अशा प्रकारच्या अनेक बातम्या येत होत्या। आणि याच गैरव्यवहारासंदर्भात इथे जेव्हा चौकशी करण्यासाठी, बातमी करण्यासाठी आमच्या प्रतिनिधी गेल्या होत्या तेव्हा त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, मारहाण करण्यात आलेली आहे। आमचे जे व्हिडिओ जर्नलिस्ट आहेत त्यांना मारहाण करण्यात आली, त्यांच्या कॅमेरा काढून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला होता आणि इतर जे पत्रकार होते त्यांच्यावर सुद्धा हल्ला चढवण्यात आला होता। अत्यंत मुजोरपणे हा सगळा प्रकार सुरू होता आणि त्यानंतर ही हकालपट्टी झालेली आहे। आता आपल्या सोबत आहे प्रवीण मुधोळकर, आमचा प्रतिनिधी। प्रवीण, अखेर श्रीकृष्ण मतेला पक्षातून काढलेला आहे, आणखी काय याबद्दलची माहिती आहे? की मते जो आहे हा कधीही राष्ट्रीय समाज पक्षाच्या मुख्य कार्यकारिणीत नव्हता आणि गेल्या वर्षभरापासून त्याचं पद जे आहे ते रिन्यू करण्यात आलं नव्हतं, असं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं महादेवराव जानकर जे आहे त्यांचे अध्यक्ष त्यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे।
पण आतापर्यंत महादेवराव जानकर यांचा कार्यकर्ता म्हणून श्रीकृष्ण मते वावरत होता। गेल्या आठवड्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये महादेव जानकर नागपुरात आले होते, तेव्हा सुद्धा श्रीकृष्ण मते त्यांच्यासोबत दिसला होता। त्यामुळे याचं स्पष्टीकरण काही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देण्यात आलेलं नाही। पण हा राष्ट्रीय समाज पक्षाचा जिल्हाध्यक्ष होता आणि अशा माणसाच्या वतीनं अशा पत्रकारांवरती हल्ला करण्याची बाब निंदनीय आहे। त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं खेद जो आहे तो व्यक्त करण्यात आला। पण या श्रीकृष्ण मतेवरती कडक कारवाई करण्यात यावी यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष सुद्धा प्रयत्न करेल असं आश्वासन सुद्धा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देण्यात आलं आहे। पण राष्ट्रीय समाज पक्षाचा आणि श्रीकृष्ण मतेचा आता यापुढे काही संबंध राहणार नाही आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या संपूर्ण बॉडीतून त्याचं नाव वगळण्यात आलेलं आहे। त्याच्याकडे कुठलंही पद नाहीये। गेल्या वर्षभरापासून त्याकडे पद नव्हतं, पण आता या परिस्थितीत त्याच्याकडे कुठलंही पद नसेल असं जाहीरपणे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे। पण अशा पक्षाचा यापूर्वीही या मतेवरती अनेक गुन्हे जे दाखल होते। या ठिकाणी जे लोक काही 2-3 लोक होते त्यांचा छळ झाला होता। एका व्यक्तीने या ठिकाणी आत्महत्या सुद्धा केली होती। त्यामुळे अशा लोकांना पक्ष असे पद कसे देते हा प्रश्न सुद्धा यापुढे या निमित्तानं पुढे आला आहे। पण राष्ट्रीय समाज पक्षाचा आणि श्रीकृष्ण मतेचा आता कुठलाही संबंध नाही। पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी आणि पोलिसांना मदत केली जाईल राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जर कुठली मदत लागली आणि या श्रीकृष्ण मतेवरती कडक कारवाई नक्कीच कडक कारवाई करण्यात येईल असं सुद्धा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। आणि याच पक्षाच्या ज्या एक नेते आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकूयात। अशा कोणत्याही व्यक्तीला जिल्हाध्यक्ष पदावर आम्ही ठेवलेलं नाही आहे। मागच्या 1 वर्षाआधी ते आमच्या पदावर होते, पण 1 वर्ष झाले त्यांच्या काही घटना समोर आल्यामुळे त्यांना पक्षात 1 वर्ष आधीच निलंबित करण्यात आलेला आहे। तर राष्ट्रपाचा कोणताही श्रीकृष्ण मते यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छिते। आणि कोणत्याही व्यक्तीने अशी जी वर्तणूक करत आहे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी। एखाद्या संचालकांनी अशा चांगल्या सुशिक्षित लोकांनी असा प्रकार घडू नये आणि याच्यात जास्तीत जास्त कोणत्याही याच्यात आपण कसं संरक्षण देता येईल पत्रकारला असं मी शासनाला सांगू इच्छिते। आणि यानंतरची बातमी आहे कोपर्डी बलात्कार प्रकरणाबद्दलची। या कोपर्डी प्रकरणाचे आज दिवसभर राज्यभरात पडसाद उमटत राहिले। कुठे बंद तर कुठे मोर्चा काढून सामान्य नागरिकांनी याचा निषेध व्यक्त केला। विधानसभा आणि विधान परिषदेतही या मुद्द्यावर चर्चा झाली। विरोधक सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळाले। तर दुसरीकडे या मुलीच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी राजकीय नेत्यांनी सुद्धा रीग लावली होती। आरोपींना कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी यासाठी नागरिक तीव्र आंदोलनही करतायत। या बलात्कार आणि हत्या प्रकरणात आज अहमदनगर शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध संघटनांनी मूक मोर्चा काढला होता। राष्ट्रवादी, शिवसेना, कम्युनिस्ट संघटनांनी हा मोर्चा काढला होता आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदनही दिलं। आरोपींना कडक शिक्षा व्हावी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळेला सुरेश धस यांनी केली। तसंच संभाजी ब्रिगेडनं सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला होता। आरोपींना कडक शिक्षा होत नाही, त्यामुळे अशा प्रवृत्तीचं मनोधैर्य वाढतं याचा शासनानं विचार करावा अशी मागणी सुद्धा यावेळेला करण्यात आली। अहमदनगरमध्येच आज ठिकठिकाणी बंद, मोर्चे आणि निदर्शनं होताना दिसली। अकोले शहरात आज सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली होती। 100% बंद पाळून लोकांनी या घटनेचा निषेध केला। तर नेवासे आणि राहता या शहरांमध्ये सुद्धा निषेध मोर्चे आणि सभा घेण्यात आल्या। तर बीड, अंबाजोगाई, नेकनूरसह जिल्ह्यातल्या इतरही ग्रामीण भागामध्ये कर्जत तालुक्यातल्या कोपर्डीच्या घटनेचा निषेध करण्यात आला आणि त्यासाठी बंद पुकारण्यात आला। कडकडीत बंद पाळण्यात आला। या पार्श्वभूमीवर संतप्त असलेल्या कार्यकर्त्यांनी वडवणी तालुक्यातल्या मैंदा फाट्याजवळ धारूरकडे जाणाऱ्या बसवर दगडफेकही केली। यामध्ये कोणी जखमी झालेलं नाही, पण मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त मात्र इथे वाढवण्यात आला होता। तर अहमदनगरमध्ये या पीडित कुटुंबाला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी भेट दिली। अशी अमानवी दुर्घटना होणं हे आमच्या सगळ्याच राजकीय नेत्यांचं अपयश आहे असं यावेळेला बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। पोलिसांनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसाठी जी तत्परता दाखवली ती या घटनेसंदर्भात दाखवणं अपेक्षित होतं असंही ते म्हणाले। आरोपींना फाशीच मिळाली पाहिजे अशी मागणी सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। या कोपर्डी बलात्कार खून प्रकरणावर अभिनेते नाना पाटेकर यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। या घटनेचा प्रत्येकानं प्रतिकार तर केलाच पाहिजे आणि स्वसंरक्षणार्थ हत्यारही उचलावं असं नाना पाटेकर यांनी म्हटलंय।
म्हणजे मुलीनं तर त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे, पण तरुण जो रस्त्यावरनं जो चालत असतो, ज्याला ती माझी कोणीही लागत नसताना सुद्धा त्याने मध्ये पडून त्या गोष्टीचा प्रतिकार केला पाहिजे. म्हणजे बाकीचं सगळं सहिष्णू मी मानव, पण मग असं जर कोणी केलं तर मी मारीन. तुझ्या हातात चाकू असेल त्यावेळी मी सुद्धा, माझ्याकडे काहीतरी आहे ना, आणि ते करायलाच पाहिजे. आणि स्वरक्षणासाठी केलेली गोष्ट तुम्हाला कायद्यानं काहीही होणार नाही. स्वरक्षण. आणि यानंतर आपल्याला इतरही घडामोडी पाहायच्या आहेत, पण गावाकडच्या बातम्यांमध्ये एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. यंत्रमागाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडीमध्ये खुलेआम जुगार आणि मटक्याचे अड्डे सुरू आहेत. जुगार आणि मटक्याच्या नादात शेकडो यंत्रमाग कामगार देशोधडीला लागलेत. शहरात कुठेही जुगार मटका सुरूच नसल्याचा दावा पोलीस करतायत, पण IBN लोकमतनं शहरात ठिकठिकाणी मटका आणि जुगाराचे अड्डे सुरू असल्याचं उघडकीला आणलंय. हे अड्डे पोलिसांना कसे दिसत नाहीत असा सवाल आता उपस्थित होतोय. पाहूयात एक रिपोर्ट. हम लोग काम मेहनत मजदूरी करके आते हैं, घर पे बच्चों का राह देखते तो बच्चे देखो तो कहीं नशे की गोली खा के पड़े तो कहीं दारू पी के पड़े हैं. आदमी भी वही और बच्चे लोग भी वही कर रहे हैं. यांच्यासारख्या अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त केलेत ते भिवंडीत चालणाऱ्या दारू आणि जुगाराच्या अड्ड्यांनी. पोलिसांच्या नाकावर टिचून पिढ्या बर्बाद करणारा हा कारखाना इथं चालतोय. आता ही दृश्य पहा. राजरोसपणे भिवंडीत चालणारा जुगार. हमारे जो बच्चे हैं, हमारे आदमी हैं, दारू पी के खत्म हो गए, हम विधवा हो गए, और जो माँ बहन हैं उनके आदमी भी विधवा हो गई हैं, और उनके बच्चे चोर उचक्के बनाए हैं. ये पुलिस को एक्शन लेना चाहिए. ये सब बंद होना चाहिए. मटका, जुआर, शराब, कोरेस, ट्राइवन की गोली, गांजा, गर्दा सब बंद होना चाहिए. मटका, जुगार आणि दारूचे अड्डे भिवंडीतील शेकडो संसार उद्ध्वस्त होण्याचं कारण ठरत आहे. मात्र यांच्यावर कुठल्याही कारवाई होताना दिसत नाहीये. या जुगार माफियांना पोलिसांचा आणि राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्यामुळेच आजही राजरोसपणे हे जुगार अड्डे सुरू आहे. मात्र यांच्यावरती कोण कारवाई करणार हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे. खोकानगर, पद्मानगर आणि नवी वस्ती भागात हे जुगार आणि मटक्याचे अड्डे सुरू आहेत. दररोज 5 लाखांपेक्षा अधिक उलाढाल असलेले हे धंदे इथले गुंड बिनधोकपणे चालवत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही इथं प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. हम तो विधवा हुए, हमारे बच्चे का आश्रय में थे कि कल हमारा बच्चा बड़ा होएगा, 2 रोटी देगा, मगर उसका भी आसरा टूट जाएगा. अगर ये चालू रहेगा उसका भी आसरा सबका टूट जाएगा तो क्या हाल होगा. इसके लिए मैं बोलती पुलिस एक्शन नहीं लेती है. भिवंडीत जुगार, मटका, दारूचे अड्डे सुरू असल्याची ही दृश्य पोलिसांसाठी पुरावा म्हणून पुरेशी आहेत. मग पोलीस वाट कसली बघतायत. रवी शिंदे, IBN लोकमत, भिवंडी. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा इथे एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. नाशिकच्या वन विभागामध्ये 10,000 हेक्टर वनजमिनीचा घोटाळा उघडकीला आलाय. मालेगावमध्ये वन विभागाच्या 81,000 हेक्टर जमिनीपैकी 10,000 हेक्टर जमीन गायबच झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानंच ही जमीन लाटल्याचा संशय आहे. प्रधान वनसंरक्षकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले, पण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशालाही केराची टोपली दाखवली आहे. मालेगाव मधल्या 81,000 हेक्टर पैकी 10,000 हेक्टर जमिनीच्या 7-12 उतार्यावरून वन जमिनीचं नावच गायब झालंय. 2,384 हेक्टर जमिनीचं निर्वनीकरण न करताच ही जमीन विकण्यात आली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही बाब चर्चेला आली होती आणि या बैठकीचा कार्यवृत्तांत IBN लोकमतच्या हाती लागलाय. उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि शिर्डीमध्ये 3 दिवस उत्सव चालतो. या उत्सवासाठी आता भाविकांची गर्दी सुरू झाली आहे. साईबाबांना गुरु मानणारे हजारो साई भक्त शिर्डीत दाखल झालेत.
तसंच राज्यभरातून पायी दिंड्या सुद्धा दाखल झाल्या आहेत। देशभरातले सगळे भाविक या दिवशी आपल्या आराध्य गुरुची पूजा करतात। आलेल्या भक्तांच्या भोजनाची, निवासाची आणि दर्शनाची व्यवस्था साई मंदिर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली आहे। आणि याबरोबरच गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय। थोड्याच वेळात भेटणार आहोत सिटी प्राईम मध्ये आरतीसह। पहा फक्त IBN लोकमत।